सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आहे, कारण नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान आहेत. खरं म्हणजे त्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. काल मुख्यमंत्री पुण्यात होते, काल किंवा परवा, आणि पुण्यातले एक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा किती मोठा आहे याचा व्हिडिओ काल समाज माध्यमांवर टाकला आणि मला आश्चर्य वाटलं. प्रधानमंत्र्यांच्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री मोटरसायकलवर डबल सीट कुठेतरी मंत्रालयात गेले मला वाटतं, आणि त्यासाठी पोलिसांनी अख्ख्या रस्त्याचा ताबा घेतला. भाजीवाले, फळवाले, फुलवाले, पेपरवाले सगळ्यांना उठवलं. फुटपाथवरून रस्त्यांना चालूच देत नव्हते. मी हे माझ्या पदरच सांगत नाही, लोकांनी समोर आणलेल्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्षानं या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडलं पाहिजे. राष्ट्र संकटात आहे तुम्हाला निवडणूक संपल्यावर कळलं का? पश्चिम बंगालची राष्ट्रावर संकट आहे, महागाई वाढेल, गरिबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यावर किंवा निवडणुकांचा प्रचार संपल्यावर समजलं. राहुल गांधींनी भाकीत केलंच होतं, आम्ही सगळे भाकीत करतच होतो की निवडणूक संपल्यावर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचा बॉम्ब आपल्यावर टाकणार आहेत. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका, आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरे सुरूच राहतील. मोदी त्या दिवशी काय ते 2 गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. किती दिवस फिरणार 2 गाड्या घेऊन? तुम्ही का पंडित नेहरू आहात का एक गाडी घेऊन फिरायला, किंवा इंदिरा गांधी आहात? तुम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागली आहे, आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे, आणि त्यानुसार ते करतायत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. त्याच्यामुळे पक्ष श्रीमंत आहे, जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते. ही चिंता कुठून व्यक्त केली मोदींनी? तर नेदरलँडमधून. नेदरलँडमध्ये त्यांचं स्वागत केलं. मुलं नाचतायत, ढोल वाजवतायत वगैरे, संस्कृतीचं दर्शन घडतंय. कुठे? नेदरलँडला. इथे आहे ना, इकडल्या देशाची संस्कृती किती रसातळाला चालली आहे ते पहा. नेदरलँडचं पाहायला त्यांचे प्रधानमंत्री, त्यांचं राष्ट्र समर्थ आहे. तिकडे जाऊन काय नाचगाणी करताय? इथे या, तुमची गरज आहे देशामध्ये. देवेंद्रजी त्यांना आवाहन केलं पाहिजे, त्यांच्या नेत्यांना, की भारत की ओर चलो. पण तसं दिसत नाही. त्यामुळे राऊतसाहेब, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस बिंडो कसा करतात? बिंडो का होता की इंटरनॅशनल पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून पंतप्रधानांना असे दौरे करावे लागतात. किती? मग इतर कोणी केले परदेश दौरे स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून? प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते ना. काय मोदींची स्ट्रॅटेजी असते का? स्ट्रॅटेजी प्रत्येकाची असते, प्रत्येकाचे संबंध आहेत. तुम्ही फक्त प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर आहात म्हणून तुमचं आगत सावध होत आहे, नाहीतर काय? स्ट्रॅटेजीचा भाग जर होता, मग इराण, इस्रायल युद्ध, अमेरिका युद्ध, त्याच्यावर तुम्ही का तोंड उघडलं नाही? स्ट्रॅटेजीचा भाग होता, मग ऑपरेशन सिंदूर का गुंडाळलं? अमेरिकेच्या दबावाखाली. स्ट्रॅटेजीचा भाग आहे. मग काल सुद्धा अमेरिकेने सांगितलं आहे की रशियाकडून स्वस्त तेल विकत घ्यायची मुदत आता वाढून मिळणार नाही. ही कोणती गुलामीची स्ट्रॅटेजी आहे? ह्याच्यासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे. भारतानं अमेरिकेचं गुलाम व्हावं आणि प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली निर्णय घ्यावं, ही स्ट्रॅटेजी आहे का? कोणती स्ट्रॅटेजी आहे? मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत, आम्ही म्हणतो ट्रम्प निर्भर भारत. मोदींनी ट्रम्प निर्भर भारत निर्माण केलेला आहे. भारत अमेरिकेच्या दबावाखाली वागतोय असं अजूनही वागतोय. का वागत नाही? आता पहा की गौतम अडाणी यांची सुटका होते, काही एक रक्कम वगैरे भरून होते ना. त्यांचे प्रिय उद्योगपती मित्र
भारतातले सगळ्यात श्रीमंत नंबर 1 गौतम अडाणी यांची सुटका त्यांनी त्या दबावाखाली करून घेतली. दबावाचं ते एक कारण आहे. आणि दुसरं, राहुल गांधी सांगतात तसं अजून 3000 एप्स्टेन फाईल्स पडलेल्या आहेत. फाईल आहेतच ना, दबाव राहणार. नाही, पण राऊत साहेब एक त्यातला असा मुद्दा आहे की पंतप्रधानांच्या या आवाहनाला तुमच्या महाविकास आघाडीतील एनसीपी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिसाद दिलेला आहे. देऊ द्या. त्यांनी सांगितले की माझं संरक्षण काढून घ्या. एकूण जी परिस्थिती आहे, बघा, तुमचं जे आव्हान आहे, बघा, संरक्षण 2 काढा, पोलीस काढणं म्हणजे गाड्यांचा ताफा काढा. बघा 2 पोलीस काढणं किंवा 4 पोलीस काढणं आमच्याकडे नाहीच आहेत. तुम्ही ताफे घेऊन फिरवतात म्हणून काढताय. गरज आहे का? मोदींना गरज आहे का? अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा ताफा हटवला का? माझा प्रश्न आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, जाऊन पहा. कृष्ण मेनन रोडला तुम्ही जाऊन पहा. दिल्लीचे 3 रस्ते त्यांच्या सुरक्षेसाठी बंद आहेत. प्रमुख रस्ते, बॅरिकेड्स आणि पोलीस त्यांच्या फौजा उभ्या आहेत तिथे. आज 3 रस्ते प्रमुख पार्लमेंटकडे जाणारे हे एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी बंद आहेत. काय तुम्ही ताफे काढण्याची गोष्टी, नाटकं बंद करा. मला माहिती नाही. बघा, तो पक्ष नाही आहे. अजित पवार असतानाही किंवा हे शिंदे आणि अजित पवार हे कधीच पक्ष नव्हते. या अमित शहाच्या सिस्टर कन्सर्न आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निर्माण झालेले वेगळे गट किंवा पक्ष आहेत. मूळ पक्ष हा शरद पवारांचा आहे, मूळ पक्ष हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. आता त्याच्यावरती 30 जुलैला सुनावणी आहे, फायनल असा आमचा अंदाज आहे. बाकी हे जे अजित पवार वगैरे पक्ष नाहीच आहेत, हे गटच होते किंवा शिंद्यांचा गटच आहे. लोक फुटले, बाजूला गेले दबावाखाली. बाकी काय हे का पक्ष आहेत का? यांना विचार काय? या 2 पक्ष, या पक्षाला एक भूमिका आणि विचारधारा असते. ती या 2 पक्षाकडे आहे का? शिंदे गटाची विचारधारा बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचीच, आणि हे जे आहेत अजित पवारांचा पक्ष, आता सुनेत्रा पवारांचा पक्ष, यांची विचारधारा शरद पवारांच्याच पक्षाची. नाही, पण राऊतसाहेब, शरद पवारांकडेच तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पार्थ पवारांची तक्रार घेऊन जावं लागतं. मला माहित नाही. अशी परिस्थिती आहे सध्या. हो, मग आता प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्या त्यांना समर्थकांना दिल्लीतल्या कार्यालयात ही येण्यापासून बघा, बंदी घातली जाते. ही त्यांच्या कर्माची फळ आहे. त्यांच्यावर ही जी वेळ आलेली आहे. मी वारंवार म्हटलं की अजित आणि शरद पवार साहेबांचे म्हणणं होतं की अजित पवारचं डोकं फिरवण्यात जे काही प्रमुख लोक होते, त्या धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेलसारखे लोक होते, ही त्यांच्या कर्माची फळं भोगतायत. परंतु असं म्हटलं जातं की कुठेतरी सुनेत्रा पवारांवर दबाव निर्माण करायचा, त्यांना कुठेतरी खाली